काय होतं जिजाऊंचं संस्कार? अरे संस्कार कशाला असतात तर ते फक्त आमच्या जिजाऊंकडून शिकावं की आपल्या मुलांवरती संस्कार कसे घडवले जातात. काय होतं संस्कार? म्हणेल एखादा, एवढं तुम्ही सांगता, मग सांगा काय संस्कार होतं? खरं तर एकच प्रमाण मला बोलावं असं वाटतं आमच्या आई साहेबांबद्दल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याच्या जाती करी लाभाविन प्रीती. खरं संस्कार कसे घडवले जातात? महाराजांचं वय अवघं 5 वर्ष महाराजांचं वय होतं. 5 वर्ष महाराजांचं वय होतं आणि महाराजांच्या गावामध्ये तमाशा आला. सगळी वाऱ्यासारखी बातमी पसरली, गावामध्ये तमाशा आलाय, तमाशा आलाय, तमाशा आलाय. सगळ्या गावात चर्चा, तमाशा आलाय, तमाशा आलाय. वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि बघता बघता बातमी महाराजांच्या कानावरती आली आणि महाराजांना कळालं की आपल्या गावामध्ये तमाशा आलाय. तमाशा म्हणजे नेमकं काय महाराजांना माहित नव्हतं. अवघं 5 वर्ष महाराजांचं वय, पण महाराजांची जिज्ञासा वृत्ती होती की बाबा तमाशा म्हणजे नेमकं काय असतं. जिज्ञासा होती महाराजांकडे. नाही नाही, ते काय आहे, ते काय आहे, अशी जिज्ञासा आमच्या महाराजांकडे होती. आणि ही जिज्ञासा आज प्रत्येक तरुणाकडे पाहिजे. ही जिज्ञासा प्रत्येक मुलाकडे पाहिजे. आम्ही आमची जिज्ञासा आम्ही संपवून ठेवली. आम्ही आमच्या मुलांना काहीतरी वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. काय नाही, अभ्यास कर, शाळा शिक, चांगले मार्क पाड, मग चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटेल, चांगल्या कोर्साला जाशील, पगार घे, लग्न होईल तुझं, सुखानं राहा. हेच आमचं जगणं. अरे याला जगणं म्हणतात का? याला जगणं म्हणतात का? अरे आपलं जगणं हे संकोचित नसलं पाहिजे. आपलं जगणं व्यापक असलं पाहिजे. आपलं जगणं व्यापक असलं पाहिजे. अरे आपल्याकडे सुद्धा काही ना काहीतरी जिज्ञासा पाहिजे. हे असं का होतंय, हे तसं का होतंय? अरे आपल्याकडे काहीतरी जिज्ञासा असली पाहिजे ना. तरी नशीब, मला एवढंच वाटतं की सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसलेला, हे खरं तर नशीब म्हणावं लागेल.